डे 2 आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत बेकलमध्ये. काल रात्री आमची खूप छान झोप झालेली आहे आणि आज आम्ही आता मुन्नारला जाणार आहोत. तर ऑन द वे आम्ही बेकल फोर्ट सुद्धा बघणार आहोत. तर तिथे आम्ही गेल्यावर सुद्धा तुम्हाला भेटू आणि तिथे काय काय आहे स्पॉट बघण्यासाठी, काय काय सीन आहे ते सुद्धा दाखवू आम्ही तुम्हाला. सो लेट्स गो. यानंतर ना आम्ही हॉटेलचे बाहेर मस्तपैकी फोटो काढले. त्यानंतर ना एक 5 मिनिटाच्या अंतरावरच बेकल फोर्ट होता. मग आम्ही गाडीतून बेकल फोर्टला गेलो. तर बेकल फोर्टला इथं एंट्रन्सच्या आधी आपल्याला एक मंदिर लागते. तिथं हनुमानाचं मंदिर आहे. आतनं खूप सुंदर तिथे कलाकृतीसुद्धा केलेली आहे. नंतर ना आम्ही छानपैकी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ना आम्ही मग बेकल फोर्टमध्ये एंट्री घेतली. बेकल किल्ला हा कासरगोड जिल्ह्यामध्ये येतो आणि हा जो किल्ला आहे तो डच लोकांनी बांधलेला आहे. आणि बाकीच्या प्रदेशांवर निरीक्षण करण्यासाठी म्हणजेच इथून जवळ जे पॉईंट्स आहेत म्हणजे कन्हानगड, पल्लिकारा, बेकल, मावळ, कोट्टीकुल्लम या प्रदेशांवर निरीक्षण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. आणि तुम्ही बघू शकता की चांगलंच ह्याचं वेल मेंटेन ठेवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता की प्रत्येक डायरेक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी राजांनी प्रत्येक बुरुज बांधलेला आहे, उंच बुरुज ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्यांवर लक्ष ठेवता येईल. किल्ल्याचे बांधकाम सुद्धा एकदम भक्कम आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने नीट ठेवलेलं आहे. तर असं गप्पा मारत आम्ही गप्पाटप्पा मारत 3-4 जण आम्ही मागं पडलेलो, पण तसंच आम्ही कव्हर केला का. असू दे, त्यांचं नव्याचं नेव दिवस आहेत. आणि इथे आमचे कॅमेरामॅन दर्शन मला कॅप्चर करतात. तनात राहू ध्यानात राहू असं काय आहे. आता आत्ताचे किल्ले असेच. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये आणि ह्या किल्ल्यांमध्ये भरपूर फरक आहे. महाराज होते काय आहे ते पण त्याच नंतरच आहे. 2004-5 हे साईडचे रिनोव्हेशन आणि मधला ऐतिहासिक. ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक वीर त्यात राजा राणी डुबकी मारायची. त्यांच्याकडे बाथरूम होते की नाही, गंमत म्हणून डुबकी मारायची. किल्ला फिरून सगळ्यांना खूपच भूक लागलेली आणि सगळ्यांना साऊथ इंडियन खायची इच्छा झालेली. त्यामुळे आम्ही साऊथ इंडियनच शोधत होतो. तर इथं आम्ही काय काय खाल्लं. डोसा खाल्ला. त्यानंतर प्रत्येकाच्या ऑर्डर वेगळ्या वेगळ्या होत्या. इथलं एक आवडलं की आपल्याला तिथली वाटाण्याची भाजी एक नंबर होती. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलेलं ते पण डोसा सोबत. येस, दॅट वॉज व्हेरी नाईस. येस आणि यमी टू. आणि ते परत थोड्या टाइम नंतर परत भूक लागली, मग आम्ही नेक्स्ट रेस्टॉरंट मध्ये परत थांबवलो. परत मस्त पैकी सगळ्या साऊथ इंडियनच खाल्लं. मला फक्त सांगायला चालू कर. पुढची अर्धी टीम आणि इथून मागची एक टीम ए आणि बी. पुढची टीम जरा कमकुवत वाटत आहे खरं. काय वाटते कमकुवत आधीच काय मागची टीम मध्ये लढाईच्या आधीच
मागच्या टीम मध्ये जास्त मेंबर झाल्यात, असू दे खरं. नाही जास्त नाही, 3 आणि 6 जण आहे, तुम्ही पण 6-7 जण आहे. प्यार करो पुढचं गाणं उघडा जरा. राधा को रानी से प्यार हो गया. सॉरी राधा को रानी से प्यार हो गया. याद आ रही है तेरी याद आ रही है, याद आने से याद आ रही है, तेरी याद आ रही है. हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे भूल अरे वाह. प्रेम कहानी तेरे सवालों का जवाब दो. तर गाण्याचे भेंडा खेळून झाल्यानंतर ना आम्ही थोडासा छोटासा ब्रेक घेतलेला जेवणासाठी. तर तेव्हा आम्ही ऑथेंटिक केळीच्या पानावर केरळी भात खाल्लेला आणि ह्यांनी फिश वगैरे मागवलेले. टेस्ट मात्र एक नंबर होती त्याच्यामध्ये. येस, यम्मी टेस्ट होती एकदम. यम्मी टेस्टी स्टिल आय कॅन यू कॅन मेमराइज. या ऑथेंटिक राईस. काकू चालू करा. गाणे ग गणपतीचा ग. आंखें जो तेरी देखी हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, मुश्किल हो गया दिल में मेरे, दिल में मेरे रमैया बतावया मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, चांदी का. बिर्याणी कशी वाटली तुला दर्शन? एक नंबर. एकदा खायची परत विसरायचं आयुष्यभर. एक बार खाओगे बार बार आओगे. एक बार खाओगे जिंदगी में वापस कभी नहीं आओगे. बिर्याणी मध्ये पावाचे तुकडे आहेत, राहिलेल्या पावाचे तुकडे तळून दिलेले तळून आहे. दिलेले आहेत. आणि जर वेटरला सांगितलं दुसरंच काहीतरी घेऊन येतोय, इथली स्पेशालिटी आहे. इशारा ही काफी. इशारा म्हणजे तांदूळ दाखवले की बरोबर बिर्याणी घेऊन येतोय. एक इशारा चपाती सांगितली की बरोबर चपाती घेऊन येते, असं इशारामध्ये सांगायला लागतं. ही स्पेशालिटी आहे. असं म्हणा, एक इशारा काफी आहे. बिकॉज ऑफ लँग्वेज ट्रान्सलेटर घेऊन येणे, नाहीतर मग गंडले. जसं की आम्ही दुपारी आम्ही ऑर्डर केलं होतं, एक आलं दुसरं आणि बिल झालं तिसऱ्याचं. बिर्याणी ऑर्डर केली, काय केली होती? ऑर्डर काय केली होती दुपारी? बिर्याणी. आणि आपण खाल्ला काय? पांढरा भात खाल्ला. दुपारची बिर्याणी संध्याकाळी भेटल्या. बहुतेक यांचं काहीतरी दुपारी शिल्लक राहिलेली भाताची बिर्याणी करून आता घातली. तर टोटल आपण कुठून निघलो अंकिता? तर आम्ही सकाळी निघालेलो बेक्कलमधून. बेक्कलचा किल्ला बघितला आम्ही. त्याच्यानंतर आता चाललेलो आहोत मुन्नारला, जी की खूप मोठी जर्नी आहे. 14 तासाची जर्नी आहे. तुम्ही आमच्या अवतारावरून बघू शकता की किती आम्ही थकलेलो आहोत. आणि आता इथं आज जेवण मजेशीर केलेलं आहे. जेवणासोबत आज भयानक मजा झालेली आहे. कारण की असं लँग्वेज जेवण बॅरियर पहिल्यांदा खाल्लं असेल. लँग्वेज बॅरियर एकदम भयानक होतं. म्हणजे आम्ही काय सांगतोय आणि त्यांना काय कळत नाही आहे. आणि मेन म्हणजे ह्यांना इंग्लिश पण कळत नाही आहे आणि हिंदी पण कळत नाही आहे. त्यामुळे एवढी भयानक मजा झाली होती ना आज. आणि त्या दुपारच्या जेवणामध्ये तर तुम्ही जर बिर्याणी मागितली तर त्यांनी व्हाईट राईस आणून देत होते. आणि आता बिर्याणी मागवत होते तर बिर्याणी सोबत पावाचे तुकडे मिळत होते. त्यामुळे भयानक मजा झाली. पण हे पण आपण कधीतरी ट्राय करायला हवं. करेक्ट.
मजा आली. आणि मेन म्हणजे त्यांचा व्हेज बिर्याणी एक नंबर होती, टेस्टी होती. त्यात प्रॉपर त्यांनी वेलची पण घालून केलेली, वर Correct. तळलेला कांदा घालून त्यांनी केलेली. आमच्या मागे तुम्हाला दिसत असतील हॉटेलचे ओनर आहेत.